संध्याकाळच्या जेवणासाठी पप्पा आज मसाले भात बनवणार आहेत. त्यासाठी पप्पाने आधी तांदूळ धुवून घेतले स्वच्छ, त्यात मुगाची डाळ आणि मसुराची डाळ टाकली होती. त्यानंतर तेल तापाय ठेवलं आणि तेलामध्ये कांदा लसणाची थोडी पात होती ती आणि बारीक चिरलेलं कांदा लसूण हे सगळं कट करून घेतलं होतं, ते टाकलं. वरून थोडे शेंगदाणेसुद्धा टाकले होते आणि त्यानंतर ते तेलामध्ये छान परतू दिले. मम्मीची थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे अचानक मला इकडे यावं लागलं मम्मीकडे. आणि रात्री जेवणामध्ये मग पप्पा म्हटले मी बनवतो आज जेवण. मग मसाले भात मसाले भात बनवायचं ठरलं होतं. तर ना त्यासाठी पप्पाने मसाले भात बनवायला घेतला होता आणि वरनं थोडंसं लाल तिखट आणि काळं तिखट टाकलं. आणि जो राईस होता ना, मसुरीची डाळ मुगाची डाळ मिक्स केलेला धुतला आणि तो पातेल्यामध्ये टाकून छानपैकी म्हणजे असं तेलामध्ये परतून घेतला. बघू शकता तेलात ते परतते. त्यांच्या हाताला खूप चव आहे आणि एकदम भारी टेस्ट होती. मला काय सोमवार असल्यामुळे जेवता आलं नाही, पण वासावरूनच कळत होते की भात खरंच खूप भारी झाला होता. आणि शेवटी बघू शकताय तुम्ही भात कसा झाला आहे तो मसाले राईस. तर जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर ना बाहेर शेकोटी केली होती. खूप दिवस झालं असं शेकोटी पण करून. तर शेकोटी आद्विकचे आजोबा आणि मामा हे सगळं आम्ही एन्जॉय करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की